जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज पण ब्लॉग मी संध्याकाळी स्टार्ट करते. तर आज मी ना काहीतरी स्पेशल वस्तू बनवणार आहे, म्हणजे गाजरचा हलवा. तर म्हटलं तुमच्या सोबत पण शेअर करते. आणि गाजरचा सीजन पण चालू आहे ना, थंडीमध्ये गाजर येते. म्हटलं आज हलवा बनवून घेते. तर ते घ्यायसाठी आम्हाला बाजारात पण जायचं आहे. म्हटलं सर्वात पहिले स्वयंपाकच करून घेते. कसं मग बाजारात गेलो म्हणजे उशीर होऊन जातो ना. तर आज मी स्वयंपाक मध्ये बनवते खिचडी, बोंबीलचा ठेचा आणि बाजरीची भाकर. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा. आता स्वयंपाक करून घेते. चहा पण ठेवलेली आहे आयुषच्या पप्पांसाठी. त्यानंतर जातो आम्ही बाजारात गाजर घ्यायसाठी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. खिचडीसाठी सर्व साहित्य कापून ठेवून दिलेलं आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि मिरच्या. म्हटलं खिचडी वघारून जाते. बोंबीलचा ठेचा आणि भाकर माझ्या सासूबाई ते बनवून घेतील. कसं मग जायला उशीर होऊन जाणार ना. तिकडून पण लवकर यायचं आहे. आणि गाजरच्या हलव्याला पण थोडासा उशीरच लागतो ना, यासाठी म्हटलं खिचडी बनवून जाऊ. तर चला आता मी पटापट खिचडी बनवून घेते. ही केटली नाही, मागे बाजारात गेलो होतो ना, तर ही पण आणलेली होती बघा, छोटीशी मस्त आहे तेल ठेवायसाठी. आता तेल संपलेलं आहे, तर याच्यात तेल काढून घेते मी. खिचडी होऊन जाणार, मग मुलं पण खाऊन घेतील ना. 3 पळ्या तेल, थोडस जिरं, थोडा मसाला. चला आता मी बनवते पटापट खिचडी. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला आता झाली बाजारात जायची तयारी. खिचडी पण बनवून घेतली आणि आयुषला पण तयार केलं. आता डायरेक्ट भेटूया बाजारात. गाजर घेते तिथं. चला, निघून गेले घरून. आयुष मस्त पप्पांकडे पुढे बसलेला आहे. ट्रॅफिक तर खूपच जास्त लागलेले होते. संध्याकाळचं आहे ना, खूप जास्त ट्रॅफिक असते. आता जातोय बाजारात गाजर आणण्यासाठी. आयुष मस्त बसलेला आहे पप्पाकडे. आणि स्वरांश आणि आरवी त्याच्या आजींकडे घरी आहेत. आता बाजारात गाजर आणण्यासाठी. छान गाजर आहे. कैसे दिया भैया? 40 रुपए किलो. दे दो, 1.5 किलो दे दो. सकाळसाठी काही भाजीला घेतात का? कसं मग सकाळसाठी आताच घेऊन गेलेली बरं ना. सकाळी पण तेच फजिती असते की काय बनवायचं भाजीला असं. वाटाणे, फ्लावर, पालक काय घेतात सांगा मग. वाटाणे घेऊन घेऊ. फ्लावर का बटाटे? फ्लावर. फ्लावर कैसे दिया भैया? 30 का शेर. पत्ता गोभी नहीं है? ये दे दो ना मुझे, वटाणा निकालने के लिए. वटाणे घेऊन घेते सकाळसाठी. कैसे दिया वटाणा? शेर दे दो. ऑर्डर. सकाळसाठी पण भाजीला घेऊन घेतलं वटाणे आणि पत्ता कोबी. आणि माझ्या आयुष दाखवते तुम्हाला कुठे बसलेला आहे. आयुष कुठे बसला आहे व काय करतोय? हा, चावी फिरवून देशील बघ, गाडी चालू करून देशील. हाय करून दे सर्वांना. हाय कर पहिले. गुड बॉय ना. माझ्या आयुषला सांगितलं तू आहे ना तुझ्या आजीकडे बस म्हटलं. लगे रडायला लागला, मला पण यायचंय सोबत म्हणे. हा, 1 मिनिट. तसं त्याला पण गाडीवर फिरायला भेटतं ना. त्याला तर खूप मजा येते बाहेर फिरायची गाडीवर. झालंय कितना हुआ भैया? हो गया 60, 90, होता 105 देऊन द्या त्यांना 100 रुपये. बाजारात पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे. असं बरं झालं आम्हाला गाजरची लॉरी पहिल्यामध्ये दिसून गेली, नाही तर आम्हाला पण पुढे जावं लागतं. तर आता घेऊन झालंय सर्व बाजार, म्हणजे भाजीपाला वगैरे गाजर. तर आता जातो आम्ही घरी. कसं मग गाजरच्या हलव्याला पण उशीरच लागतो. ते बघा गाय आली तिकडे. खूपच जास्त गर्दी बाजारात.
सर्व मला ना पटकन आवरावं लागतं, जेवण वगैरे करून भांडे ते घासायचं, कसं मग लाईव्हला बसावं लागतं ना मला जेवण नंतर, यासाठी. चला मग जाऊया त्या डायरेक्ट घरी. गाजर वगैरे घेऊन जात होतो घरी, पण रस्त्यात आठवण येऊन गेली मला की घी पण संपलंय म्हटलं. तर इथं बाजूमध्ये दुकान होतं किराणा, तिथून घी पण घेऊन घेतो म्हटलं, कसं हलव्यासाठी घी लागणार ना. तर आयुषच्या पप्पांना म्हटलं तुम्ही घी घेऊन या. तर आयुषचे पप्पा आणि आयुष गेले दुकानात. थांबा तुम्हाला दाखवते आम्ही लांबूनच. गेलेत ते मध्ये घी घ्यायसाठी. म्हटलं मी थांबते, तुम्ही घेऊन या. आणि माझ्या ना सोरांचं केव्हांच चालू होतं की मम्मी गाजरचा हलवा बनव, हलवा बनव. तर कसं आहे सर्व म्हणजे काही एक्स्ट्राचं बनवायचं असं म्हणजे टाइमच भेटत नाही. म्हटलं जाऊ द्या, आज टाइम पण आहे तर बनवून घेते म्हटलं, ना आपला ब्लॉग पण बनवून जाणार. आणि मग मी ना ठेचा भाकर पण करणार होती, पण माझे सासूबाई ते म्हणे खिचडी बनवून, एक मिनिट, खिचडी बनवून जा तुम्ही म्हणे, ठेचा आणि भाकर मी बनवून घेणार. कसं मग थोडाफार आधार होऊन जाता ना असं कोणी सांगतं तर. म्हटलं ठीक आहे तुम्ही बनवून घ्या, तोपर्यंत आम्ही थोडीफार शॉपिंग करून येतो. पोचून गेलोय आम्ही घरी. हे सर्व आणलं होतं, गाजर, घीचा डब्बा आणि सकाळसाठी भाजी. हा अमूल घी आणलेला आहे. सकाळसाठी वाटाणे आणि पत्ताकोबीची भाजी. तिथं जास्तीचं काही शूटच केलं नाही, कारण खूप गाड्या होत्यात ना, म्हणून माझा आवाज काही बरोबर येत नव्हता. यासाठी डायरेक्ट घरी येऊन शूट करत आहेत. आता गाजर मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून येते, त्यानंतर बारीक किसून घेणार हलव्यासाठी. चला आता याला धुवून येते मी. बरं झालं स्वयंपाक होऊन गेला, कसं बघा आता उशीरच होऊन गेला असता ना. हा बघा झणझणीत मस्त बोंबीलचा ठेचा, बाजरीच्या भाकरी आणि खिचडी. मुलं जेवण करतायत, तोपर्यंत मी गाजरचा हलवा बनवून घेते. चला याला धुवून घेते पहिले. गाजर धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आता घेतलेले आहे किसायसाठी. माझी मदत कोण करते गाजर किसायला दाखवते तुम्हाला. काय करतायत हे बघा, आयुषचे पप्पा मस्त गाजर किसत आहेत. म्हटलं तुम्ही गाजर किसा, तोपर्यंत मी ड्राय फ्रूट बारीक करून घेते. मुलांचं आणि माझ्या सासूबाईंचं झालेलं आहे जेवण. त्यांनी ठेचा भाकर आणि खिचडी खाल्ली, म्हणजे गाजरचा हलवा पण खातील सर्व गरम गरम. आणि आम्हाला सर्वांना आवडतो गाजरचा हलवा. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. गाजरच्या हलव्यासाठी सर्व सामान तयार करून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट, थोडी विलायची, साखर आणि हे गाजर किसून ठेवलेलं आहे. साइड मध्ये दूध पण गरम होऊन गेलेलं आहे. आता आपली कढई पण तापून गेलेली आहे, तर त्याच्यात टाकते थोडस घी. मुलं खेळतायत ना, म्हणून आवाज बरोबर नाही येत असणार माझा. ती पण गरम होऊन गेलेलं आहे. आता त्याच्यात टाकते किसलेली गाजर. गाजर 5-6 मिनिटं चांगली परतवून घेते घी मध्ये. स्वयंपाक वगैरे काही करत राहिली ना, माझी मुलं आहेत ना नुसतं घरात पसारा करून देतात. किती पण पसारा करून दिलेला आहे त्यांनी घरात. डेलीचं असं असतं त्यांचं. मी स्वयंपाकला लागली की तिकडे ते ना पसाराच करत राहता. पाहू शकता घरामध्ये किती पसारा करून ठेवलेला आहे पुढच्या रूम मध्ये. म्हणजे एक काम झालं की दुसरं काम रेडी असतं माझ्यासाठी. आता घी मध्ये चांगलं परतवून घेते गाजरला. आता गाजर घी मध्ये चांगलं परतवून घेतलेलं आहे. त्याच्यात टाकते साखर. 1 वाटी साखर घेतलेली आहे म्हणे, कारण गाजर आहे ना जास्त गोड नाही, याच्यासाठी थोडीशी साखर जास्तच घेतली. बघते आता एवढ्या साखर मध्ये होईल तर ठीक आहे, नाहीतर मग वरून थोडीशी अजून टाकावी लागेल. आता साखर पण चांगली मिक्स करून घेते गाजर मध्ये. 1.5 किलो आणले होते गाजर, पण थोडेसे अजून काढून ठेवून दिले, कारण जास्त होऊन जाणार म्हटलं. कसं मग आम्ही जे खाणार ते माझे सासूबाई ते बोलले की मला नाही आवडत म्हणे, मग त्यांचं पण होऊन गेलेलं आहे जेवण.
मग जास्त नको व्हायला यासाठी थोडेसे गाजर काढून ठेवून दिले. आता हे चांगलं मिक्स करून घेते. आता पाणी सुटतंय साखर टाकून त्याला. साखर पण मस्त मिक्स करून घेतली गाजर मध्ये. आता त्याच्यात टाकते थोडीशी विलायची आणि हे कट केलेले ड्रायफ्रूट पण मिक्स करून घेते. दूध नंतरच टाकणार, दूध पण तापवून ठेवून दिलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेते 5 मिनिटं. गाजर किसायचं आणि तेच जास्त तामझाम असतं, पण हलवा बनायला जास्त वेळ लागत नाही. पण गाजर किसायमध्ये, ड्रायफ्रूट ते कट करायमध्ये त्याच्यातच वेळ जातो जास्त. ड्रायफ्रूट विलायची चांगली मिक्स करून झाला आहे. आता त्याच्यात टाकते दूध. दूध पण मस्त कडक गरम करून ठेवलं होतं. आता त्याच्यात लागता दूध टाकते मी. कसं मग जास्त दूध होऊन जाणार ना. खवापासून पण एकदम छान बनतो हलवा, पण माझ्याकडे ना आता खवा नाहीये. यासाठी बिन खव्याचाच बनवते मी. आम्हाला आहे ना घरात खानदेशी बोलायची सवय, मध्ये मध्ये ना माझ्या तोंडात खानदेशी पण येऊन जाते. आता अजून थोडस दूध लागणार. बस इतकं माझी आरवी पिऊन घेणार. तुम्ही पण बनवून बघा अशा पद्धतीने हलवा. कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. आता याला 10 मिनिटं होऊ देते. मग 10 मिनिटात आपला हलवा रेडी होऊन जाणार. झालेला आहे हलवा. आता काढून घेते प्लेट मध्ये. टेस्ट करून बघते बरं कसा झाला. असा खूपच गरम गरम आहे, पण गरम गरमच खायला चांगलं लागतं. एकच नंबर झालाय खरं. तुम्ही पण नक्की करून बघा अशा पद्धतीने. चला आता पहिले मुलांना देते खायला, नंतरच आम्ही खाऊ. आमचं पण जेवण बाकी आहे. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि गाजरचा हलवा पण कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.